एक जरांगे पाटलांचं आत्ता आंदोलन झालं. त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे कारण सरकारने 2 मुद्द्यांवर सरकारबरोबर त्यांचं एकमत झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो सातारा गॅजेट लागू करण्याची त्यांची मागणी आहे. सातारा गॅजेटमधली 2 वाक्य महत्त्वाची आहेत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांचं कुळ मूळ आणि व्यवसाय सगळ्याच माध्यमातून ते एक आहेत. सातारा गॅजेट सरकार लागू करत नाही कारण ते जर लागू झालं तर मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकत्र आहे हे सिद्ध होईल आणि त्या माध्यमातून ओबीसींमध्ये मराठ्यांचा पण समावेश होईल. आत्ता कुणबी फक्त आहेत. तर कुठे ना कुठेतरी ओबीसी राजकारणाचा पैस व्यापला जाईल, संधी कमी होतील आणि ओबीसींच्या विरोधात जाणारा हा निर्णय असेल म्हणून सरकार त्याला विरोध करतं आहे. पण जर त्यावर आता सरकारने 2 महिन्यांची मुदत घेतली असेल आणि ते लागू होणार असेल तर एक ओबीसी नेतृत्व म्हणून तुमचं काय मत आहे? हे पहा, मी नेहमी अगदी मुंडेसाहेब असल्यापासून मराठा आरक्षणाला समर्थन केलं आहे. जे आरक्षण घटनेच्या चौकटीमध्ये आहे आणि ते योग्य पद्धतीने जे लोकांपर्यंत जाईल त्याला आम्हाला कोणालाही ना म्हणण्याचं कारण नाही. अगदी जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या जिल्ह्याचे मी पालकमंत्री आहे. बरोबर. काल मी तात्काळ प्रशासनाला निर्देश दिले की एवढ्या उन्हात ते बसलेले आहेत, अशी त्यांची प्रकृती फार चांगली नाही आणि त्या उन्हात ते बसले, त्यांना काही त्रास होईल तर त्याची दक्षता घेतली पाहिजे. मग सरकारच्या सांगण्यावरून मंत्री आणि काही लोकप्रतिनिधी त्यांना भेटायला गेले आणि तो विषय मार्गी लागलेला आहे. त्यामुळे घटनेच्या चौकटीतल्या आरक्षणाला विरोध असायचं कारण नाही आणि घटनेच्या बाह्य कुठली गोष्ट करणाऱ्या या देशातल्या कोणत्याही नागरिकांनी म्हणण्याचं काही कारण नाही. नाही नाही, पण ज्या पद्धतीनं सातारा गॅजेट लागू करण्यासाठी सरकार म्हणते की आम्ही 2 महिन्यात विधिज्ञांचा सरकार काय म्हणतं, त्यांच्यात काय बोलणं झालं त्याचा मी भाग नाही. मी परत सांगते, ते जर घटनेत बसत असेल तर कोण राखू शकतो?